तर हा व्लॉग पूर्ण बघा, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शिरसळाच्या हनुमानाचं दर्शन. तर बघा, आम्ही निघालो आहे शिरसळा जायला. रस्त्यावरती किती हिरवळ आहे. इकडे पूर्ण केळीचेच बाग असतात. तर फायनली आपण आलो आहे शिरसळा मंदिरामध्ये. बघा किती शांतता आहे. आणि हे आहे आपले हनुमान. तर ह्या हनुमानाचं खूप सत्व आहे. इथे आपण जी पण इच्छा बोलावी ना ती पूर्ण होते. म्हणून म्हटलं चला एकदा दर्शन तर घेऊन येऊया. तर बघा, मंदिर पण किती शांत आहे आणि खूप शांतता आहे. पूर्ण ठिकाणी इतकी क्लिनिंग आहे की कुठेच कचरा वगैरे काहीच नाही आहे. तर माझा बाळ जातो आहे आता खोबरं घ्यायला. तो पूर्ण मंदिरांमध्ये खोबरं शोधत होता. त्याला प्रत्येक ठिकाणी खोबरंच खायचं होतं. तर स्वतःच चढतो आहे मंदिरामध्ये जायला. तर हे आहे आपले रामलक्ष्मण. आणि हे एक झाड आहे. तर तिथेसुद्धा पूर्ण शेंदूर लावलेला आहे. असं बोलतात की तो शेंदूर एकदा तरी आपल्या माथ्यावरती लागायला पाहिजे. आणि बघा किती शांतता आहे सगळ्या ठिकाणी. अगदी इतकं सुंदर मनमोहक वातावरण आहे की असं वाटत होतं की इथेच बसून राहावं. बघा आमचे चेहरे कसे झालेले. पार आम्ही ट्रॅव्हलिंग करून करून थकून गेलो होतो. इतका कंटाळा आला होता रस्त्यामध्ये. असं वाटत होतं कधी एकदा दर्शन घेऊ आणि कधी नाही. तर फायनली आम्ही इथे आलो. माझा कृष्णा राधे राधे करतोय. तर बघू शकता तुम्ही हनुमान मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की इथे या. आणि जर तुमची काही इच्छा असेल तर ती पण बोला, ती नक्की पूर्ण होते. हे त्याचं प्रवेशद्वार आहे. आता तर आम्ही निघालो आहे घरी जायला. पण म्हटलं एकदा तुम्हाला बाहेरचा पण व्ह्यू दाखवून देऊ. आणि निघालो तेवढ्यात माथ्यावरती टिका लावतात ना, तर ते दादा बोलले लावून घ्या लावून घ्या. मग माझ्या कृष्णा पहिले तर नाही बोलत होता. मग त्याला म्हटलं लाव, कान्हाजीचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.